बिझनेस हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्यातल्या लोकांना बिझनेस करणं खूप गरजेचं आहे, तरच महाराष्ट्र पुढे जाईल. आपल्याकडे मेल्टिंग केल्यानंतर आपण टेस्टिंग सुद्धा फ्री करून देतो. प्रॉब्लेम सोल्युशन आहे ना आपलं, मेल्टिंग करा, टेस्टिंग करा. मी बाबूशेठ भोसले, मूळचा मी सांगलीचा आहे. झेवियर बाजार मुंबईमध्ये आपलं शॉप. बिझनेस आपलं सोना चांदी मेल्टिंग आणि ॲक्च्युली आजपर्यंत आम्ही ज्वेलर्स लोकांचंच काम करतो, परंतु आता तुम्ही डायरेक्ट लोकांचं सुद्धा आम्ही करून द्यायला चालू केलेलं आहे. लोकांनी पण त्याचा आनंद घ्यावा, त्यांना पण पूर्ण पैसे भेटा. इकडे आलात ज्वेलर्सकडे जाण्यापेक्षा आणि मेल्टिंग करून टेस्टिंग करून विकल्या तर नक्कीच जास्त पैसे येणार. एक्सरेप मशीन म्हणतात याला, मध्ये 30 लाखाची मशीन आहे. याच्यामध्ये ऑल मेटल टेस्टिंग होतं. तुमचा कुठलाही मेटल असेल, सोना, आपण मोस्टली तर सोना चांदीच करतो, पण सोना चांदी बरोबर सुद्धा ऑल मेटल, बाकीचे काय काय मेटल त्यामध्ये मिक्स आहेत, किती पर्सेंट नाही, ते पूर्ण त्यामध्ये डिटेल येते. पहिले तर आमचे कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला तुमचा परिचय द्यावा लागेल थोडासा, की तुम्ही काय करता काय नाही आणि तुमचं काय काम आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला इथं यावेळी व्हिजिट द्यावी लागेल. आम्हाला पण माल बघावं लागेल, काय आहे काय आहे, तुम्ही कोण आहे, कसं आहे, तुमचा परिचय आणि माल, याचं दोन्हीची माहिती आम्हाला लागेल पहिली, तरच आम्ही पुढली प्रोसेस करू. कारण आम्हाला सुद्धा खूप याच्यामध्ये रिक्सी काम असतं. सोनं चांदी म्हटलं तर चोरी चकारीचा विषय येतो, तर ते आम्हाला पण सावधानीनं आम्हाला ते काम करावं लागतं. आता सध्याचं आमच्या, आता तुम्हाला मी सांगणार काय, आता आम्ही इथं 15-20 वर्षापासून दुकानदार मार्केटला आहे, या मार्केटला. आणि इथे आपला हे तर लोक आपली बाकीचे गुजराती मारवाडी वगैरे आहेत, त्यांच्याशी आमचा एवढा ट्रस्ट आहे की आमच्याकडे लोक सोनं चांदी असे आमचे 10-20 पार्टी अशा आहेत द्या, की त्यांचा माल आम्ही स्वतः आणतो. 10-20 किलो आम्ही स्वतः मेल्ट करतो आणि स्वतः नेऊन जमा करतो. ते लोक येत सुद्धा नाहीत माझ्या शॉपपर्यंत. ते एवढा ट्रस्ट करतात की ते आम्हाला देतात आणि मेल्ट करून आणून द्या आम्हाला. याच्या पुढे आता आम्ही तुम्हाला ट्रस्टचं काय सांगू, त्या कलरवरून कळतंच काय कमी जास्त आहे ते. आणि टेस्टिंग केल्यानंतर नक्की डेफिनेटली क्लिअर होऊन जातं किती कॅरेट आहे वगैरे. 18 कॅरेटचं थोडासा लाल पडतो, कारण त्यामध्ये कॉपर प्रमाण जास्त असतं. 84चं जरा थोडं पिवळं असतं, 91-2चं जरा अजून चांगलं असतं, आणि 98, 90, 999चं तर पिवळं धमकच असतं, त्यामध्ये काही विषय नाही. पण तो कलरनुसार आजकाल काय कळत नाही, कारण कलर सुद्धा आजकाल अलॉय असे आले आहेत, त्यामध्ये जेव्हा माल बनवला जातो तेव्हा अलॉय एवढे मिक्स केले जातात कलर चांगला दिसायसाठी. कलरनुसार आजकाल काय कळत नाही, ते ॲसिड टेस्टने कळू शकतं या एक्सरेप मशीनने कळू शकतं एकदम क्लिअर. हां, रिफरन्स आता ते सोनाराच्या मनावरती आहे, तो किती तुम्हाला देणार आहे त्याचे आम्ही नाही सांगू शकत. पण आम्ही आमच्याकडे आल्यानंतर जे काय आहे वजन आहे ते मेल्टिंग करून, त्यामध्ये काय थोडंफार लॉस झाला तर मेल्टिंग लॉस येतो थोडाफार तो, आणि टेस्टिंग करून जर का आम्ही तुम्हाला क्लिअरच करून देऊ. तुम्हाला पण आजचा चांदी सोन्याचा भाव माहितीच असतो, ते काय मोठा विषय नाही आहे. आणि वजन आणि टेस्टिंगचा रिपोर्ट समोर असेल तर आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही स्वतः हिसाब लावू शकता की माझं वजन एवढं आहे, माझा टन्स हा आहे, माझे पैसे एवढे होतात आजच्या भावाने. त्यामुळे तुम्हाला भाव द्यायचा नाही, तुम्हाला सुद्धा क्लिअर कळणार आहे की मला तुम्ही कमी देता की जास्त देताय. तर हे फायदे आहेत मेल्टिंग आणि टेस्टिंगचे. पण डायरेक्ट दिल्यानंतर फक्त बार्गेनिंग शिवाय दुसरं तुम्ही ते पडेल काही करू शकत नाही. तुमची चेन असेल तर काही तर कमी कॅरेटची असेल, 22 कॅरेट 23 कॅरेट, त्या कॅल्क्युलेशनने दिले असतील. प्लस तुम्ही माल बघितला नाही तर मी तसं अगोदर सांगू शकत नाही, जोपर्यंत मी माल बघितला नाही, टेस्टिंग केलं नाही. अंदाजे बोलण्यात काही मजा नाही. आणि नक्कीच डेफिनेटली जर भाव 75,000 असेल तर तुम्हाला तो सोन्याचा तोच भाव भेटेल असं नाही, कारण ते जे 24 कॅरेटचा भाव आहे तो, हा माल तुमचा 22 कॅरेट 23 कॅरेट असेल ना, तर आपण त्याचं चुकीचं पण म्हणू शकतो. आपलं सध्या एकच ब्रँच आहे सध्या मुंबईमध्ये. मेल्टिंग इथं आल्यानंतर पहिली बात तर आम्ही ते माल चेक करतो, वजन करतो. वजन करून तुम्हाला एक म्हणजे चिठी बनवून दिली जाते प्रॉपर की हे वजन आहे. त्यानंतर आम्ही त्यामध्ये चेक पण करतो, कारण आणलेलं असतं तुम्हाला कधी कधी, कारण ते 10, 20, 30 वर्षापूर्वीचं असतं माल. तेव्हा तुम्हाला सुद्धा माहीत नसतं की पुण्यात चांदी आहे की नाही. कधी कधी स्टेनलेस स्टील पण येतं, पित्तळ येतं, तांबे येतं, कारण बऱ्याच गोष्टी ना ते सिल्वर पॉलिश केलेलं असतं. तुम्हाला गिफ्ट आयटम आलेले असतात, तुम्हाला ते माहीत नसतं हे माझी चांदी आहे की नाही. आमचं रोजचं काम आहे, आम्हाला माहिती आहे त्यामध्ये काय खोटं आहे काय नाही. फर्स्ट तर आम्ही चुंबक मारतो. लोखंडचे आयटम असले तर ऑटोमॅटिक साईडला होतात, तुम्हाला पण कळेलच. तांबं जसं किंवा दुसरं कुठलं अदर मेटल आहे कॉपरचं, तर आमची नजर असते, आम्हाला माहिती आहे, तेवढा अनुभव आहे. आम्ही ते ॲसिड टेस्टनं तुम्हाला पण क्लिअर करून देतो की ॲसिड लावलं पिवळं पडलं तर पितळ आहे, लाल पडलं तर तांबं आहे, तुम्हाला पण क्लिअर होऊन जाईल. तर ते पहिले तर आम्ही त्यातले छाटून टाकतो खोटे आयटम, ते तुम्हाला त्यामध्ये मायनस करून रिटर्न दिले जातात की हे खोटे आयटम आहेत, ह्याचे काही मेल्टिंग करण्यात काय ऑप्शन नाही, गरज नाही आहे. बाकी जो माल वाचला भले तो मग त्यामध्ये 10, 20, 30, 50 टन कितीही टनचा असू द्यात माल, तो सर्व मेल्ट केला जातो. म्हणजे ते 10 टनचा असू दे किंवा 100 किंवा 50-60 जे पण, ते एका मूसमध्ये मेल्ट केलं जातं. एकत्र मूस मेल्ट केल्यानंतर ते सर्व आयटम जे आहेत त्याचे लिक्विड होतं, पाणी जसं लिक्विड झाल्यानंतर सुद्धा आम्ही ते सळीने असं मिळवतो त्याला. त्यामुळे ते कसं एक रूप होतं, एक जीव होतो. त्यामुळं ते जे ॲव्हरेज जे टन्स येतो ना,
तो त्याचा ॲव्हरेज टन्स येतो. फॉर एक्झाम्पल 50 टनचा जो माल आहे, एक 100चा आहे, मिक्स केलं तर 75 येणार आहे. ॲव्हरेज तिथेच पडणार आहे. तर ते कारण अलग अलग मेटल, अलग अलग आयटमचे अलग अलग टन्स काढत बसण्यात खूप खर्च आहे. त्यापेक्षा एकत्र मेल्ट करून त्याचा 1 टन्स काढला तर कमी खर्चामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जातं. एक तर आपलं नॉर्मली काम चार्जेस 100 रुपये आहेत. तर सोन्याचा 1 किलोचा चार्ज आमचा 2000 आहे. आम्हाला म्हणजे तसं कसं लोक आता मजुरी मागून असे सोना लोकांकडे मजुरी मागून मिळत नसते पुरी. त्यासाठी तर आम्ही ह्या लोक पोचतोय की इकडून पर्यंत म्हणजे जास्त जरी घेतली तरी काय विषय नाही. एवढं हे काहीच नाही. 1 पॉईंट सुद्धा मजुरी नाही ज्यांचं व्हॅल्युएशन आहे सोना चांदीची. ते 0.001 पॉईंट सुद्धा व्हॅल्युएशन खर्च नाही आहे. त्यासाठी तर मी लोकांपर्यंत पोहोचायची कोशिश करतो. आपल्याकडे मेल्टिंग केल्यानंतर आपण टेस्टिंग सुद्धा फ्री करून देतो. आजकाल बरेच ऑफर येतात. काय उगीच नो मेकिंग चार्जेस, 0 मेकिंग चार्जेस वगैरे वगैरे असल्या ह्याला भोरळ पडू नये. जे आपले जुने सोनार किंवा आपल्या ओळखीचे सोनार आहेत, जे सोनार बिल देऊन ते तुमचं बिल ते रिटर्न तुम्हाला घ्यायला तयार आहेत. तुम्ही जे सांगितले, जे देतेवेळी त्यांनी प्रॉमिस केले की मी एवढ्याने दिलेलं आहे तुम्हाला आणि मी एवढ्याला घ्यायला तयार आहे, ते बिल सांभाळून ठेवणं तुमचं काम आहे. आणि मोस्टली तुम्ही अगर बिल असेल तर मोस्टली तुम्ही त्यांना विका, रिटर्न द्या, तर तुम्हाला प्राईस जास्त येणार. कारण तुम्ही याचे सोनं त्याला विकायला गेला तर तो नावच ठेवणार, तो त्याने कमी दिले म्हणून. परंतु जरी ज्यानं दिले ना, जरी त्याने कमी जरी दिलं असेल तर त्याच्या नावाखातर त्याला ते घेणं भाग आहे. हाच एक पॉईंट आहे अगर ज्यादा तर हे केलं तर. आणि एका जागेनं घ्यावं हमेशा. तुम्ही आज एकाकडे उद्या त्याच्याकडे, तुम्हाला अंदाज लागणार नाही बिल मी कोणाचं कुठं ठेवलं. तर एका जणाकडे चांगल्या विश्वासाकडून घ्या. उगीच आज गाडी ऑफर आहे, घोडा ऑफर आहे, असल्या ऑफरला भुळत पडू नका. ऑफर देणं ठीक आहे धंदा वाढवण्यासाठी, बट त्याच्यामागे ते माल पण त्या पद्धतीतच दिला पाहिजे. प्रॉब्लेम सोल्युशन आहे ना आपलं, मेल्टिंग करा, टेस्टिंग करा. डायरेक्ट सोनाकडे गेला की ते म्हणणारच कमी आहे जास्त आहे. त्याच्या तुम्ही चेक करा, मेल्टिंग आणि टेस्टिंग करा. तुम्ही या इथं समोर तुमच्या मेल्टिंग कसं टेस्टिंग करून देऊ आपण. तुमच्या समोरच होणार आहे प्रोसेस सगळी. त्यामुळे शंका, डाऊट त्यामुळे तुम्हाला क्लिअरच होऊन जाणार आहे. आम्हाला त्याची काही अडचण नाही तुमच्या समोर काम करायला. त्यामुळे तुम्हाला जर जुनं काय असेल ना तर बिंदास मेल्टिंग करा. पहिली बात तर महाराष्ट्राच्या युवकांना हेच सांगेन की नोकरीच्या मागं नका लागू. नोकरीने काही होत नाही. आम्ही 10वी पासवाली माणसं आहोत. आम्ही बिझनेस, मला आमच्याकडे 10 माणसं कामाला असतात. बिझनेस करा, नोकरीमध्ये काही नाहीये. बिझनेस करा, शिका न शिका काही फरक पडत नाही. आमच्यापेक्षा जास्त शिकलेली माणसं आम्ही त्यांना आता कामाला ठेवू शकतो. बिझनेस हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्यातल्या लोकांना बिझनेस करणं खूप गरजेचं आहे, तरच महाराष्ट्र पुढे जाईल. सोनं समजा जास्त नसतं लोकांचं, 100-200 ग्राम, 50-100 ग्राम असं असतं, ते 10 मिनिटाची प्रोसेस नाही आहे. पूर्ण मेल्टिंग आणि टेस्टिंग 10-15 मिनिटात होऊन जाईल. तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर अर्ध्या तासात तुम्ही मेल्टिंग टेस्टिंग करून आरामात तुम्ही होऊन शकता. अर्धा तास खूप भरपूर आहे. आणि चांदीचं म्हणसाल तर चांदी वजनावरती डिपेंड आहे. समजा अर्धा 1 किलो असेल तर त्याला पण 10-15 मिनिटं लागणार आहे. पण समजा 10-20 किलो असेल तर 1 तासभर लागेल. झेवियर बाजार 180-182 बिल्डिंग, 2nd फ्लोअर, अपोजिट बँक ऑफ इंडिया, झेवियर बाजार, मुंबई.